बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. आम्ही सर्वच नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य सर्वजण या लोककल्याणासाठी लोकहितासाठी नागरिकांना ज्या समस्या भेडसावतात त्या संबंधी महानगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा किंवा गरज पडेल तिथं काही धोरणात्मक निर्णय असतात यावर चर्चा करायसाठी जमतो. सर्व सदस्य प्रभावीपणे त्यांचे प्रश्न मांडतात, यावर आम्ही निर्णय घेतो. कालच्या सभेमध्ये फक्त 4च विषय होते. 4ही विषय सर्व सदस्यांची मते जाणून घेऊनच आम्ही पुढे गेलो. प्रश्न उत्तरे एक विविध विभागाची विविध सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यावर प्रशासनानं दिलेली उत्तरं आणि आम्ही दिलेले त्यांना काय त्यावरच ठोस निर्णय घेण्याबद्दल दिलेले निर्णय, याबद्दल सर्व ही सभा पार पडली. काल दिवसभर सकाळी खरं तर ही मीटिंग सकाळी 11:30 होती, मात्र छत्रपती शाहू महाराज खासदार साहेब यांनी केशवराव भोसलेच्या आढावा बैठकीसाठी जी बैठक बोलवली होती त्यासाठी सर्वच प्रशासकीय अधिकारी, आम्ही महापौर साहेब, उपमहापौर, स्टँडिंग समिती सभापती म्हणून मी स्वतः, विरोधी पक्षनेते, सर्वच गटनेते तिथे उपस्थित होते. आणि ह्याच सभेला आवरायला वेळ झाला. त्यानंतर परत ते सर्व रंगकर्मी आणि तिथले सर्व जे कॉन्ट्रॅक्ट वगैरे याची बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली परत महानगरपालिकेमध्ये घेतली गेली. या बैठकीला वेळ झाला. या आढावा बैठकीमुळे आम्ही ती वेळ बदलली आणि 4:30 वाजता ही बैठक चालू झाली. मात्र 7 वाजून गेले तरी काही प्रश्न उपस्थित होत होते. माझी एकच विनंती होती की वेळ होत आहे, महिला सदस्य आहेत आणि ही मीटिंग लवकर संपवा. मात्र विरोधी सदस्य जे आहेत, आमचे सन्मान्य सदस्य, त्यांनी सोनवणे साहेब त्यांनी लाईट दिव्याचा काहीतरी एक प्रश्न उपस्थित केला की जे एखाद्या विशिष्ट घरापाशी लाईट पडते किंवा काय, म्हटलं त्यावर आपण नंतर चर्चा करू, परत चर्चा करू पुढच्या मिनिटाला. नाही ते आत्ताच घ्यायला पाहिजे. हे मी जी सभा संपली असं जाहीर केलं त्यावर ते परत म्हणाले. एवढाच विषय होता आणि ह्याच विषयाला अनुसरून त्यांनी थोडंफार तिथं अपशब्द वापरले. परत संबंध त्या सभेमध्ये काही असंसदीय शब्द वापरले. महिलांच्या समोर थोडीफार ते शब्द वापरल्यामुळे थोडं तिथं गैरवर्तणूक झाली. एवढं सांगतो की परत येत्या सर्व सभेमध्ये सर्व सदस्यांना फक्त आणि फक्त कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नासाठी चर्चा केली जाईल आणि त्यावर तोडगा काढला जाईल. नक्कीच पुढच्या काळामध्ये परत एकदा सर्व सदस्यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करतो आणि त्यांच्याकडे सुद्धा सहकार्य राहील. एवढंच ठरवलं. सदस्यांनी जर का मनावर घेतलं तर असं काहीच होणार नाही. मात्र प्रश्न उपस्थित करायचे आहेत. सर्वच जण इथं लोकहिताचे प्रश्न उपस्थित करायला आलेले आहेत. आज आपण बघतोय कोल्हापूर शहरामध्ये सकाळी उठल्यापासून कचऱ्यापासून ते पाण्यापर्यंत, लाईट दिव्यापर्यंतच्या सर्व समस्या भेडसावतात. काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल. मात्र हे ठराविक जे विषय आहेत हे आता इथनं पुढे विभागीय कार्यालय आपलं होतील. विभागीय सर्व समितीची सभापती निवड झालेली आहे. आता थोडेफार प्रश्न त्या समितीमध्ये सुद्धा मार्ग लागते असं वाटते. बघू, नक्कीच पुढच्या वेळी परत स्टँडिंग सभा वगैरे सगळी व्यवस्थित सुरळीत पार पडेल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.